नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या संदर्भात मागील वर्षीची प्रश्नपत्रिका क्लर्क या पदासाठी आपण बघितली होती। यामध्ये आपण विद्यार्थी मित्र असं बघितलं की यामध्ये आपण मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न होते ते प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं। त्यासोबतच आपण इंग्रजी व्याकरणावर आधारित जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाचं देखील सविस्तर स्पष्टीकरण या मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। यासोबतच विद्यार्थी मित्र आपण चालू घडामोडीवर म्हणजे सामान्य ज्ञानावर जे काही प्रश्न होते बघा, या टाइपचे सर्व प्रश्न आपण यापूर्वी बघितले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संगणक आणि गणित बुद्धिमत्तेवरील जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्र। ओके, बघा, संगणकावरती 10 प्रश्न असतात, त्यानंतर गणित बुद्धिमत्तेवरती आपल्याला देखील काही प्रश्न हे विचारले जात असतात। तर ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। चला तर मग या ठिकाणी विद्यार्थी मित्र व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, पहा, या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। यामधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय प्रश्न काय तर बघा, 384 रुपयांना वस्तू विकल्यानंतर एका माणसाला 4% तोटा होतो, तर 10% नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूची किंमत काय असावी लागेल। ओके, 10% काय त्याला नफा करायचा आहे, त्या ठिकाणी मग काय असणार आहे त्या ठिकाणी तर बघा विद्यार्थी मित्र, 384 रुपयाला वस्तू विकल्यावर 4% काय होतो तोटा, मग 4% त्याला तोटा होत आहे। ओके, म्हणजे त्या ठिकाणी बघा ऍक्च्युअल मध्ये किती टक्के राहिले, मग त्याच्यामध्ये किती राहत आहे, त्यासाठी 96% राहत आहे। किती? 96%। ओके, तर बघा आता ह्या 96 पॉईंट आपण कव्हर करायचा आहे। मग बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 4% त्याला तोटा झालेला आहे, मग राहिले किती 96%। तर बघा या ठिकाणी हे जे 384 आहेत, ओके 384 याला भागाकारामध्ये लिहा 96 आणि गुणाकारामध्ये करा। बघा आपल्याला नफा किती मिळवायचा आहे 100, या ठिकाणी नफा मिळवायचा आहे 10%, म्हणजे 100वर 10 म्हणजे किती 110। सरळ सरळ सोपी मांडणी करून घ्यायची त्या ठिकाणी। ओके, मांडणी केल्याच्या नंतर बघा विद्यार्थी मित्र, आता आपल्याला हे सरळ सरळ सुटून जातं। ओके, बघा या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला हे सोडवायचं आहे। बघा 96 चूक या ठिकाणी काय होते, 96 चूक या ठिकाणी हे येणार आहेत। ओके, 96 आहे या ठिकाणी 96 चूक 384 होतं। ओके, 96 चूक 384, बघा 96 चूक 384 होतं, म्हणजे या ठिकाणी 96 एक 96 आणि 96 चूक 384 म्हणजे 4 गुणिले 110। ओके, 4 गुणिले 110 बरोबर केले असता आपल्याला या ठिकाणी काय मिळतं विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला 440 उत्तर मिळतं। त्यामुळे ऑप्शन नंबर ब 440 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा अगदी शॉर्टकट पद्धतीने आपण या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो विद्यार्थी मित्र। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न काय, 40 सेमीचे 6 मीटरची गुणोत्तर किती। बघा 6 मीटर म्हणजे किती विद्यार्थी मित्र, बघा 20 सेंटीमीटरचे 6 मीटरची गुणोत्तर म्हटलेलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल, या सेंटीमीटरचं मीटर मध्ये हे समान करून घ्यायला लागेल। ओके, बघा 20 सेंटीमीटर आहे या ठिकाणी, मग 6 मीटर बरोबर किती, तर 6 मीटर बरोबर 600 सेमी। ओके, 6 मीटर बरोबर किती होतं 600 सेमी, मग या ठिकाणी 600 केलेलं आहे। मग आता या ठिकाणी जर गुणोत्तर केलं आपण तर बघा 20 एक 20 या ठिकाणी। ओके, बघा 20 एक 20 या ठिकाणी असं घेता येईल आपल्याला, आणि 20 त्रिक 60। ओके, 20 त्रिक 60 आणि 0 दशांश तसा म्हणजे 31 ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे 31। ओके, क्लिअर आहे सर्वांना। बघा ऑप्शन नंबर 1 31 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा लास्ट आवर रिव्हिजन आहे विद्यार्थी मित्र। बघा या ठिकाणी आज जो पेपर होता त्या पेपर पूर्वी आपण या ठिकाणी एक्झॅक्ट घेतात, म्हणजे तुम्हाला काय सविस्तर ज्याचे सोडवता जमले पाहिजेत। ओके, बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्र, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर जे आहे सविस्तर पद्धतीने घेता येणार आहे। बघा आता हा प्रश्न बघा, 5च्या पटीतील 5 पटीची सरासरी किती। बघा 5च्या पटीतील 5 पटीची सरासरी किती, पहिल्या 5 पटीची 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 5 5 25 या पहिल्या 5 पटी। मग यामध्ये पहिल्या 5 पटीची सरासरी म्हटलेली आहे, मग सरासरी कोणती राहणार आहे पहिल्या 5 पटीची, तर बघा या ठिकाणी सरासरी राहणार आहे 15। ओके, इकडे 2 इकडे 2 मधात किती आहे 15, त्याच्यामुळे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक ड 15 हे या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा 15 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रश्न काय, एका धातूमध्ये 26% तांबे आहे, 91 किलो तांबे मिळवण्यासाठी त्यामध्ये किती धातूची आवश्यकता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला मिळवायचा किती आहे बरं। ओके, किती मिळवायचं आहे, आपल्याला मिळवायचं आहे 91 किलो, आणि आहे किती 26 किलो। ओके, आहे किती 26 किलो, या पद्धतीची मांडणी करायची आहे। गुणाकारामध्ये घ्या 100। ओके, पहा मग आता या ठिकाणी
भाग द्या, त्या संख्येला भाग जर द्यायचा तर 13च्या पाड्यामध्ये हा येतो. ओके बघा 13 दुनी 26 आणि 13 साती 91. ओके मग 7 गुणिले 100 केले असता या ठिकाणी किती येतं 700. भागाकारामध्ये 2. आता भाग द्या या ठिकाणी बघा 2 6 उरला एक 10 म्हणजे या ठिकाणी 100. 2 10 आणि 0 जशाच तसे म्हणजे किती ते विद्यार्थी मित्र 350. बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर ए 350 किलो हे या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र ट्रिक आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. याच टाईपचे प्रश्न आपल्याला आजच्या पेपरमध्ये देखील बघायला मिळणार, त्यामुळे आपण या ठिकाणी मागील वर्षीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी जशाच तशी घेत आहोत विद्यार्थी मित्र. ओके जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा जो आहे हा फायदा झाला पाहिजे, हा यामागील मुख्य उद्देश जो आहे आपला आहे. विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. एक पुरुष एक काम 7 दिवसात पूर्ण करतो. ओके एक पुरुष एक काम 7 दिवसात पूर्ण करतो आणि पत्नीच्या मदतीने तो ते काम 6 दिवसात पूर्ण करतो. पत्नीच्या मदतीने तो ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर पत्नी एकटे ते काम किती दिवसात करेल? ओके पत्नी एकटे ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा एकटी पत्नी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल बरं? तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे या दोनचा लसावी काढून घ्यायला गेलो की आपल्याला काय दिलंय 7 आणि 6. ओके काय करायचं आहे 7 गुणिले 6. ओके 7 चा कम किती 7 चा कम 42 या ठिकाणी हा याचा लसावी आपण काढलेला आहे. ओके 7 चा कम 42. आता या लसावीवरती सर्व खेळ आहे विद्यार्थी मित्र. बघा काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे जे 42 मिळालेले आहेत. ओके 42 मग बघा आता या ठिकाणी आपल्याला स्त्रीचं काय काढायचं आपल्याला या ठिकाणी वेग काढायचा तिच्या कामाचा. ओके स्त्रीच्या कामाचा वेग काढायचा आहे. मग कसा काढणार एका पुरुषाचा किती आहे 7 आणि स्त्रीच्या कामाचा किती आहे 6. 7 मधून 6 वजा करा स्त्रीचा वेग किती मिळाला आपल्याला 1. ओके हा काय हा स्त्रीच्या कामाचा वेग आहे. ओके स्त्रीच्या कामाचा हा वेग आहे. मग या ठिकाणी या लसावीला 42 ला 1 ने भाग द्यायचा तर उत्तर काय येतं 42च येतं. मग तिला किती दिवस लागणार आहे एकट्या स्त्रीला त्या ठिकाणी 42 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 42 दिवस म्हणजे पहा ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके बघा 42 दिवस हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र तुम्हाला जर अगदी बघा आपण अगदी शॉर्ट ट्रिकने या ठिकाणी हे गणित सोडवत आहोत विद्यार्थी मित्र. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा पुढील परीक्षेमध्ये होईल विद्यार्थी मित्र. ओके चला व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. बघा लास्ट अवर रिव्हिजन या ठिकाणी आपण घेत आहोत विद्यार्थी मित्र. ही सर्व आपली लास्ट अवर रिव्हिजन आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा आजच्या परीक्षेमध्ये झाला पाहिजे, हाच यामागील उद्देश आहे विद्यार्थी मित्र. ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. जर एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेमी असेल. ओके एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची परिमिती किती? ओके परिमिती या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. ओके परिमिती आपल्याला काय काढायची आहे परिमिती. बघा क्षेत्रफळ आहे 81. बघा विद्यार्थी मित्र आता जर या ठिकाणी याची बाजूचा वर्ग बरोबर काय असतो या ठिकाणी 81. बाजूचा वर्ग किती आहे 81. तर बघा 81 जो आहे या ठिकाणी 81 काय आहे बरं सर्वप्रथम हे समजून घ्या. 81 काय आहे या ठिकाणी बाजूचा वर्ग. ओके बाजू वर्ग बरोबर काय 81. बाजूचा वर्ग बरोबर 81 या ठिकाणी क्षेत्रफळ आहे 81 चौरस किलोमीटर. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी तुम्ही बघा या टाईपचा जो चौरस असतो. ओके या टाईपचा काय असतो हा जो चौरस आहे याच्या चारही बाजू काय असतात समान असतात. ओके चारही बाजू या समान असतात. याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला. क्षेत्रफळ संपूर्ण क्षेत्रफळ किती आहे 81 आहे. संपूर्ण क्षेत्रफळ हे जे आहे ते 81 आहे. मग आता बघा बाजू किती असतात रे बाजू 4 आणि 9 बाजूचा वर्ग म्हणजे काय 81. 81 कशाचा वर्ग आहे ओके 81 कशाचा वर्ग आहे तर हा आहे 9चा. कशाचा आहे 9चा. मग या ठिकाणी या 9 ला काय करायचं एकूण बाजू किती आहे तर एकूण बाजूने या ठिकाणी गुणाकार करायचा. ओके एकूण बाजूने 9 गुणिले 4. ओके 9 गुणिले 4 काय असतात 9 चूक 36. काय उत्तर मिळालं आपल्याला 36. ओके मग या ठिकाणी त्या चौरसाची परिमिती किती झाली बघा 9 9 9 9 या ठिकाणी 9 चूक 36. त्यामुळे बघा ऑप्शन नंबर क 36 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके 36 ही त्या चौरसाची परिमिती आहे. बघा विद्यार्थी मित्र अगदी सहज पद्धतीने आपण या ठिकाणी हे गणित सोडवत आहोत. जे बघा याच टाईपचे प्रश्न आपल्याला उद्याच्या परीक्षेमध्ये देखील बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी जो पॉइंट आहे हे गणित हे व्यवस्थित कव्हर करायचे आहे. तर काही महत्त्वपूर्ण गणितच या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहोत जेणेकरून ते तुम्हाला सोडवता जमली पाहिजे. ओके बघा या टाईपचे प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळत आहेत. ओके बघा याच टाईपचे प्रश्न हे आपल्याला उद्याच्या परीक्षेमध्ये देखील बघायला मिळतील. ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र हा प्रश्न बघा मुलांच्या रांगेत श्रीनाथ डावीकडून 11वा आणि व्यंकट उजवीकडून 24व्या क्रमांकावरती आहे. ओके
तर त्यांनी जागा बदलल्या तर श्रीनाथ डावीकडून 5व्या क्रमांकावर येतो, तर रांगेत मुले किती आहेत? तर पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हा प्रश्न अगदी सहज सोडवता येतो आपल्याला. ओके, अगदी सहज. पहा एका लाईन मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला या ठिकाणी बघा, श्रीनाथ डावीकडून 11वा. ओके, डावीकडून श्रीनाथ कितव्या स्थानी आहे? 11व्या. आणि उजवीकडून व्यंकट कितव्या स्थानी येतो? तो उजवीकडून व्यंकट जो येतो हा 24व्या स्थानी येतो. ओके, उजवीकडून व्यंकट काय या ठिकाणी व्यंकट 24व्या स्थानी घेऊया आपण, आणि श्रीनाथ जो आहे हा 11व्या स्थानी आहे. ओके, श्रीनाथ काय हा 11व्या स्थानी आहे. मग बघा विद्यार्थी मित्र, श्रीनाथ जर 11व्या स्थानी असेल, बघा मग आता काय या ठिकाणी हे सर्व कन्सेप्ट लिहून घेतली ना, मग आता या ठिकाणी पुन्हा लिहायचं आपल्याला. बघा जागा बदलल्या. ओके, जागा काय झाल्या, त्यांनी जागा बदलल्या या ठिकाणी. आता बघा जागा स्विच केल्या. जागा स्विच केल्याच्या नंतर काय, श्रीनाथ डावीकडून 5व्या स्थानावर येतो. ओके, बघा श्रीनाथ इकडून काय डावीकडून किती स्थानावर येतो? श्रीनाथ हा डावीकडून 5व्या स्थानावर येतो. ओके, कितव्या स्थानावर येतात श्रीनाथ डावीकडून? श्रीनाथ डावीकडून काय विद्यार्थी मित्र हा 5व्या स्थानावरती येत आहे. कितव्या स्थानावरती येत आहे? 5व्या स्थानावर. बघा मग आता एक गोष्ट समजून घ्या या ठिकाणी, श्रीनाथ या ठिकाणी जागा बदलल्या. ओके, इथं कोण आहे बघा, हा आहे श्रीनाथ आणि हा आहे व्यंकट. ओके, हा काय व्यंकट 24व्या स्थानी. मग आता जर जागा बदलल्या तर श्रीनाथ इथं आला. ओके, जागा बदलल्यानंतर श्रीनाथ कुठे आला? श्रीनाथ हा इथेशी आला. ओके, या स्थानी. मात्र त्याचा क्रमांक काय येत आहे? त्याचा क्रमांक डावीकडून 5वा येत आहे. कितवा येत आहे? 5वा. मग बघा विद्यार्थी मित्र, 5वा क्रमांक येत आहे, म्हणजे त्याच्या पूर्वी किती आहेत? 4. त्याच्या पूर्वी किती जण आहेत? त्याच्या पूर्वी 4 जण आहेत. आणि इकडून हा 24वा होता, म्हणजे 24च्या आधी किती आहेत? 23. ओके, बघा मग विद्यार्थी मित्र, ही संख्या 23. ओके, याच्या पूर्वीचे आकडे किती आहेत? 23. आणि हे या ठिकाणी 4 जण आहेत आणि हा मिळून एक 5वा, म्हणजे 23 अधिक 5 बरोबर किती? 28. म्हणजे एकूण मुले किती आहेत त्या रांगेमध्ये? 28 मुले आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 28 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 28 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी शोधा. ओके, गटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी आपल्याला शोधायची आहे. बघा 46 54 97 79 77 77 आणि 52. बघा आता विद्यार्थी मित्र, यामध्ये कॉमन काय? तर बघा हे जे 46 आहे ना, ते 6च्या ठिकाणी इथं 6 लिहिले आणि या 4च्या ठिकाणी हे 4 लिहिले. 46 64 झालं. बघा 9च्या ठिकाणी या ठिकाणी 9 इथे गेला आणि 7 इथं आले, हे देखील आहे. ओके, त्यानंतर 7 7 सारखे आहे. मग आता या ठिकाणी 5च्या जागी 5 कुठे यायला पाहिजे होता? इथे यायला पाहिजे होता. 2 इथे यायला पाहिजे होता, म्हणजे इथं 52 असायला होतं. मात्र 52 नाही तर 15 आहे. त्यामुळे चुकीची जोडी कोणती आहे? तर ऑप्शन नंबर ड ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे. आणि हेच आपल्या प्रश्नाचं विद्यार्थी मित्र काय योग्य असं उत्तर आहे. हे सर्व काय, हे सर्व उलट सुलट दिलेले होते. हे सर्व काय या ठिकाणी आपल्याला उलट सुलट पद्धतीनं जे या ठिकाणी गणित दिलेली आहेत. ओके, बघा या टाईपचे विद्यार्थी मित्र प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये देण्यात आलेले होते. या टाईपचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. त्यानंतर बघा जर पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे, या ठिकाणी बघा हे सर्व वाचायचं नाही. आपण काय करायचं, डायरेक्ट प्रश्न वाचायचा. आपल्याला काय म्हटलंय या भाषेत आकाशाचा रंग काय? बघा आकाशाचा रंग कसा असतो? आकाशाचा रंग असतो निळा. आणि निळ्याला काय म्हटलं या ठिकाणी? निळ्याला पाऊस म्हटलेलं दिसते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी पाऊस डायरेक्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पाऊस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात. खूप सर्वांना या ठिकाणी हा व्हिडिओ समजला असेल. पहा या टाईपचे आपल्याला दिशेवरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळतात. ओके, दिशेवर देखील आपले प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये बघायला मिळत असतात. या टाईपचे प्रश्न आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे सगळ्यात IMP प्रश्न जो की आपल्याला आजच्या पेपरमध्ये देखील रिपीट येण्याचे चान्सेस आहेत. हा प्रश्न म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, प्रक्रियेतील घटनांचा आणि विविध टप्प्यांचा क्रम. आता बघा या ठिकाणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, बघा या ठिकाणी हा क्रम दिलेला आहे आपल्याला. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, कनिष्ठ स्तर न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि वरिष्ठ स्तर न्यायाधीश, हा क्रम दिलेला आहे. या क्रमाची आपल्याला काय या ठिकाणी हा क्रम कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, तर पहा हा जो क्रम आहे ना, हा काय दिला आपल्याला? तर यामध्ये एक कन्सेप्ट समजून घ्या. हा क्रम आपल्याला खालून वरच्या साईडला दिलेला आहे. ओके, खालून वरच्या साईडला दिलेला आहे. मग या ठिकाणी सगळ्यात कनिष्ठ स्तरावरती कोण येतो? सगळ्यात कनिष्ठ स्तरावर. ओके, सगळ्यात कनिष्ठ स्तरावरती कोण येणार विद्यार्थी मित्र? खालून वर स्तर आहे. आपल्या ठिकाणी पर्याय जर बघितले आपण आपल्याला खालून वर स्तर दिसतो. ओके, मग बघा या ठिकाणी उलट स्तर आहे. ओके, काय खालून वर बघायचं आपल्याला. या ठिकाणी खालून वर स्तर या ठिकाणी हा देण्यात आलेला आहे. ओके, पहा सगळ्यात खाली काय येतं? सगळ्यात खाली येतं कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश. ओके,
कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश सर्वात खालच्या स्तरावरती येतात. ओके, कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश हे सर्वात खालच्या स्तरावरती येतात. समजून घेऊया. ओके, बघा त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचे झाल्यानंतर विद्यार्थी मित्र त्याच्या वरती काय येतं त्याच्यानंतर वरिष्ठ स्तर न्यायाधीश. ओके, त्याच्यानंतर काय येणार वरिष्ठ स्तर न्यायाधीश. ओके, वरिष्ठ स्तर न्यायाधीश. वरिष्ठ स्तर न्यायाधीशाच्या नंतर कोणते न्यायाधीश येतात त्यानंतर येतात विद्यार्थी मित्र जिल्हा न्यायाधीश. ओके, त्यानंतर काय येतात त्यानंतर येतात जिल्हा न्यायाधीश. ओके, वरिष्ठ स्तर न्यायाधीश त्यानंतर जिल्हा न्यायाधीश येतात. जिल्हा न्यायाधीशाच्या नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश येतात. ओके, जिल्हा न्यायाधीशाच्या नंतर कोणते येतात तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश येतात. ओके, जिल्हा न्यायाधीशानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आले त्याच्यानंतर कोणते न्यायाधीश येतात तर त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, सर्वात शेवटी काय वरच्या स्तरावर काय तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्या ठिकाणी येतात विद्यार्थी मित्र. ओके, बघा म्हणजे काय या ठिकाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश. ओके, सर्वात शेवटी कनिष्ठ स्तर कुठे दिला आपल्याला 3 मध्ये दिलेला आहे. तर बघा सगळ्यात पहिले येणार 3. ओके, त्यानंतर वरिष्ठ स्तर न्यायाधीश. वरिष्ठ न्यायाधीश काय या ठिकाणी 5. ओके, त्यानंतर जिल्हा न्यायाधीश. जिल्हा न्यायाधीश काय या ठिकाणी 2. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश झालं 2. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे काय दिलं आपल्याला 1 दिलेला विद्यार्थी मित्र. ओके, आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायाधीश काय तर 4. म्हणजे या ठिकाणी 3, 5, 2, 1, 4. 3, 5, 2, 1, 4 कुठे दिले आपल्याला तर बघा ऑप्शन नंबर ड 3, 5, 2, 1, 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र हा प्रश्न मी तुम्हाला IMP म्हणून नोट डाऊन करून दिला आहे. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होईल विद्यार्थी मित्र अशी आशा करतो आणि सर्वांना आज होणाऱ्या परीक्षेकरता बेस्ट ऑफ लक. ओके मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जर थोडासा वेळ असेल तर यापूर्वी आपण काही चालू घडामोडीचे लेक्चर्स टाकले आहेत ते व्हिडिओ एकदा तुम्ही फास्टमध्ये रिवाइज करून घ्यायची आहेत. चला, थँक्यू सो मच.